3 वेळा म्हणा. हॅलो हॅलो. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. गच्छामि. तृतीयंपि समनन्तं साधु साधु. ठीक आहे. मी म्हणेल त्याप्रमाणे म्हणणार आहात तुम्ही. जोडा. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि. सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाति. स्वत्थातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको. ये पस्सिको औपनयिको पश्चत्तं वेदितव्यो विज्ञेति. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो. न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो. यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला. एष भगवतो सावक संघो. पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो. अनुत्तरं पुण्यक्षेत्रं
लोकस्साति लोकस्साति वन्दामि चेतियं सब्बं वन्दामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं सब्बठाने सुपटिठितं शारीरिकधातु महाबोधिं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा बुद्धरूपं सकलं सदा वन्दामि चेतियं सब्बं वन्दामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं सब्बठाने सुपटिठितं शारीरिकधातु महाबोधिं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा बुद्धरूपं सकलं सदा वन्दामि चेतियं सब्बं वन्दामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं सब्बठाने सुपटिठितं शारीरिकधातु महाबोधिं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा बुद्धरूपं सकलं सदा साधु 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स एवं मे सुतं एकं समयं भगवा वाराणसीयं विहरति ऋषिपत्तने निगदाये तत्र को भगवा पञ्चवग्ये भिक्षो आमन्त्रेति द्वे मे भिक्षवे अन्तापब्बधितेन न सेवितव्या कथमे त्वे यो चायं कामेषु कामसुखल्लिकानुयोगो हिनोगम्मो होतुर्जनिको अनर्यो अनर्थसंहितो यो चायं अर्थकीलमथानुयोगो दुःखो अनर्यो अनर्थसंहितो एते ते भिक्षवे उभो अन्ते अनुपगम्ममच्छिमापटिपदा तथागतेन अभिसम्बुद्धा चक्षुकर्णी ज्ञानकर्णी उपशमाय अभिज्ञाय सम्बोधाय निब्बानाय सम्मस्तते कथमाच सा भिक्खवे मच्छिमा पटिपदा तथागतेन अभिसम्बुद्धा चक्षुकर्णी ज्ञानकर्णी उपशमाय अभिज्ञाय सम्बोधाय निब्बानाय सम्मत्तति अयमेव अर्यो अट्टङ्गिको मग्गो संयतीदं सम्मा दिट्ठि सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मन्तो सम्मा आजीवो सम्मा वायामो सम्मा सति सम्मा समाधि अयं कोसा भिक्षवे मच्छिमा पटिपदा तथागतेन अभिसम्बुद्धा चक्षुकर्णी ज्ञानकर्णी उपशमाय अभिज्ञाय सम्बोधाय निब्बानाय सम्मत्तति इदं खोपनभिक्खवे दुःखं हरियसत्यं जातिपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखो मरणंपि दुःखम् अप्येहि संपयोगो दुःखो प्येहि विप्रयोगो दुःखो यं पिच्छं न लभति तंपि दुःखं संखित्तेन पञ्चुपादानस्कन्धा दुःखा इदं खोपनभिक्खवे दुःखसमुदयं हरियसत्यं यायं तण्हा पूनो भविका नन्दिरागसहगता तत्र तत्राभिनन्दिनी संयतीदं कामतण्हा भवतण्हा विभवतण्हा इदं खोपनभिक्खवे दुःखनिरोधं हरियसत्यं यो तस्सा एव तण्हाय अशेषविरागनिरोधो चागोपटिनिस्सगो मुक्ति अनालयो
इदं खोपनभिक्खवे दुःखनिरोधगामिनी पटिपदा अरियसत्यं अयमेव अरियो अट्टङ्गिको मग्गो शय्यतीदं सम्मा दिट्ठि सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मन्तो सम्मा आजीवो सम्मा वायामो सम्मा सति सम्मा समाधि इदं दुःखं अरियसत्यन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि पंखोपनिधं दुःखं अरियसत्यं परिज्ञेयन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि पंखोपनिधं दुःखं अरियसत्यं परिज्ञातन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि इदं दुःखसमुदयं अरियसत्यन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि पंखोपनिधं दुःखसमुदयं अरियसत्यं पहातव्वन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि पंखोपनिधं दुःखसमुदयं अरियसत्यं पहीनन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि इदं दुःखनिरोधं अरियसत्यन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि पंखोपनिधं दुःखनिरोधं अरियसत्यं सच्चिकातव्वन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि पंखोपनिधं दुःखनिरोधं अरियसत्यं सच्चिकतन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि इदं दुःखनिरोधगामिनी पटिपदा अरियसत्यन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि पंखोपनिधं दुःखनिरोधगामिनी पटिपदा अरियसत्यं भावेतव्वन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि पंखोपनिधं दुःखनिरोधगामिनी पटिपदा अरियसत्यं भावितन्ति मे भिक्खवे उक्ते अननुस्सुते सुधम्मेषु चक्खुमुदपादि
ज्ञानं उदपादि पञ्ञा उदपादि विद्या उदपादि आलोको उदपादि यावकिवञ्च मे भिक्खवे इमेषु चतुषु वर्यसच्चेषु एवं ते परिवट्टं द्वादशाकारं यथा भूतं ज्ञानदर्शनं न सुविशुद्धं अहोसि नैव तावाहं भिक्खवे सदेवके लोके समारके सब्रह्मके सत्समन ब्राह्मण्यापजाय सदेव मनुष्याय अनोत्तरं सम्मा सम्बोधि अभिसम्बुद्धो पच्चन्यासि यतो चखो मे भिक्खवे इमेषु चतुषु वर्यसच्चेषु एवं ते परिवट्टं द्वादशाकारं यथा भूतं ज्ञानदर्शनं सुविशुद्धं अहोसि अथाहं भिक्खवे सदेवके लोके समारके सब्रह्मके सत्समन ब्रह्मण्यापजाय सदेव मनुष्याय अनोत्तरं सम्मा सम्बोधि अभिसम्बुद्धो पच्चन्यासि ज्ञानं च पनमे दर्शनं उदपादि अकुप्पा मे चित्तो विमुक्ति अयमन्तिमा जाति नत्थिदानी पुनः भवति इदमवोच भगवा अत्तमना पञ्चवक्या भिक्खु भगवतो भासितम् अभिनन्दन्ति इमस्मिन् च पनवैयाकरणस्मिन् भञ्यमाने आयस्मतो कुण्डन्यस्य विरजं वीतमलं धम्मचक्कुं उदपादि यं किञ्चित् समुदयधम्मं सब्बन्तं निरोधधम्मन्ति साधु। साधु साधु। आवाज येत असेल ना सगळ्यांना? शरीराला सरळ ठेवून डोळे बंद करून बसा, इकडे तिकडे पाहू नका, पाहिलंच तर धम्मस्तूपाकडे पहा. एक अतिशय महत्त्वपूर्ण असलेलं हे स्थळ, ही जागा, ज्या जागेवर भगवान बुद्धांनी प्रथम उपदेश केला तो पंचवर्गीय भिक्खूंना कौंडिन्य, बप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित अशी त्यांची नावं होती. बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी सुजाताने दिलेली खीर सेवन करत असताना, सिद्धार्थाने ती सेवन करत असताना या 5 जणांनी पाहिले होते. या 5 जणांनी दीर्घकाळपर्यंत सिद्धार्थाची सेवा केली, सिद्धार्थाला सहवास दिला, सहकार्य केलं, परंतु त्यांच्या मनामध्ये सिद्धार्थाबद्दल प्रश्न उत्पन्न झाला की सिद्धार्थाने आता असं आहे का, म्हणजे असं बोललं आणि ते रुष्ट झाले. त्यांना असं वाटलं की सिद्धार्थाने आता तपश्चर्या करणं सोडलं, सिद्धार्थ आता भौतिक जगाकडे वळेल, तो शिजलेलं अन्न खात आहे वगैरे, आणि ते निघून आले. सिद्धार्थाने पुढे बुद्धत्व प्राप्त केला आणि उपदेश देण्याचा निश्चय केला. मी रस्त्यामध्ये अनेकदा आपणाला सांगितलं सुद्धा की त्या 5 जणांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता आपल्या मनामध्ये बाळगली, धारण केली की त्या 5 जणांनी आपणाला सहवास दिला, त्यांनी आपणाला सहकार्य केलं, त्यांनी आपली सेवा केली, तर आपण त्यांना प्रथम उपदेश केला पाहिजे. तर बुद्धगयेपासून हे जागा, हे ठिकाण 250 किलोमीटर, 250 किलोमीटर पर्यंत भगवान बुद्ध हे पायी चालत आले. भगवान बुद्धांनी त्या 5 जणांना उपदेश देण्याचा निश्चय केला होता आणि त्यांना उपदेश देण्यासाठी भगवान बुद्ध स्वतःच्या इच्छेनं, काय म्हणतो,
स्वतःच्या इच्छेनं भगवान बुद्ध या ठिकाणी आले होते. भगवान बुद्धांनी त्यांना शोधलं. ती जागा आपण नंतर जाणार आहोत. त्याला चौकंडी स्तूप नाव दिलेलं आहे. भगवान बुद्धांनी त्या 5 जणांना शोधलं. दूर अंतरावरून त्या 5 जणांनी भगवंतांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी आपापसामध्ये चर्चा केली. ते म्हणाले की बघा, आता सिद्धार्थ आपल्याकडे येत आहे. कदाचित सिद्धार्थाला अपेक्षित असेल की पुन्हा आपण त्याची सेवा करावी, पुन्हा आपण त्याला सहकार्य करावं, पुन्हा आपण त्याच्या सहवासात राहावं. परंतु खबरदार, आपल्यापैकी कोणीही यानंतर सिद्धार्थाची सेवा करणार नाही, कारण तो डोगी बनला, तो भौतिक जगाकडे वळला, त्याने तपश्चर्या सोडली. 5 जणांनी आपापसात ठरवलं आणि इकडे तिकडे गेले. भगवान बुद्ध जवळजवळ आले. जसे जसे जवळजवळ आले तसं भगवान बुद्धाचं दैदिप्यमान असलेलं ते तेजस्वी रूप पाहिल्यानंतर त्या 5 जणांना विसर पडला की आपण काहीतरी ठरवलं होतं. मग त्यांच्यापैकी एक जण पुढे आला. त्याने भगवंताचं पात्र घेतलं, कोणी चिवर घेतलं, कोणी भगवंतांना पाय धुण्याचं पाणी दिलं, कोणी भगवंतांना बसण्याचं आसन तयार केलं आणि भगवान बुद्धाला त्या आसनावर आसनस्थ होण्याची त्यांनी विनंती केली. भगवान बुद्ध आसनस्थ झाले. त्यावेळेला ते 5 लोक, कौंडिन्य, बप्प, भद्रिय, महानाम आणि अश्वजित, हे तथागतांच्या अवतीभोवती बसले आणि सर्वांनी एकमुखाने विचारणा केली की हे श्रमण गौतम, तुला जे प्राप्त करावायचं होते तू प्राप्त केलं की काय? म्हणजे तुझी चकाकून दिसणारी कांती, तुझी गंभीर चर्या, तुझी प्रसन्न मुद्रा, तुझा शांत आणि सौम्य स्वभाव, हे दैदिप्यमान तेजस्वी तुझ्या रूपामध्ये जी प्रकट झालेला आहे, त्यावरून असं लक्षात येत आहे की तुला ते ज्ञान प्राप्त झालं की काय? आणि भगवान बुद्धांनी त्याला होकार दिला. भगवान बुद्धांनी होकार दिला. त्यानंतर ते 5 जण भगवंतांना म्हणाले की आम्हाला शरण द्या, शिष्य म्हणून आमचा स्वीकार करा. येही भिक्खवे, एवढं भगवंतांनी म्हटलं आणि त्या 5 जणांना भिक्खू म्हणून भगवान बुद्धांनी स्वीकार केलं. त्याला पंचवर्गीय भिक्खू म्हटलं जातं. त्या 5 जणांना तिथून आपल्यासोबत या ऋषीपतन मर्गदावनापर्यंत भगवंत आले. ज्या ठिकाणी धम्मराजिका स्तूप होता तिथे तथागतांनी उपदेश देण्यास सुरुवात केली आणि मग त्यानंतर 3 महिने भगवान बुद्ध याच परिसरामध्ये धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश करीत होते. काही क्षणापूर्वी तो उपदेश पाली भाषेत आपण 10 ते 15 मिनिटात पाठ केला. सेम तोच उपदेश जशाला तसा 3 महिनेपर्यंत भगवंतांनी सांगितला. म्हणजे जे सर्वोच्च आहे, ज्ञान सर्वज्ञ आहे ना, ज्यांनी सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्या महामानवाला 3 महिने लागतात तो उपदेश करण्यासाठी, जो उपदेश आपण 10 मिनिटात पठण करतो. म्हणजे भगवान बुद्धाच्या उपदेशामध्ये, भगवान बुद्धाच्या वर्णन करण्यामध्ये केवढी सूक्ष्मता असेल हे आपल्याला लक्षात घेता येईल. 3 महिने सतत भगवंताने हाच उपदेश केला, 4 आर्य सत्याचा. पहिल्या उपदेशामध्ये भगवान बुद्धांनी बुद्धत्वाचा परिचय त्या 5 जणांना सांगितला. जे बुद्धत्व प्राप्त केले, तर हे प्राप्त केले ही केव्हा ग्राह्य धरले, हे कसे मानले, हे केव्हा मानले. पहिल्या उपदेशामध्ये भगवंतांनी बुद्धत्वाबद्दल सांगितले आणि त्यानंतर 3 महिने तथागतांनी इथे भिक्षूंना तोच उपदेश केला. काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, कदाचित एखादी महिना जो काही कालावधी असेल, भगवान बुद्ध त्या 5 जणांना एके दिवशी उपदेश करत असताना वाराणसी नगरीतला एक श्रीमंत व्यापाऱ्याचा एक पुत्र यश हा सांसारिक जीवनाला वैतागून, म्हणजे कंटाळून, तो घराच्या बाहेर पडला. कुटुंबाला सोडून घराच्या बाहेर पडला आणि तो रानावनात भटकत होता. तेवढ्यात त्याला दिसलं की भगवान बुद्ध या 5 जणांना उपदेश करत आहेत आणि एवढी शांतता, एवढं प्रसन्न वातावरण, तथागतांचा उपदेश, त्यामध्ये असलेला तो अर्थ, हे सगळं पाहून त्याला तो भारावून गेला. तो भगवान बुद्धाकडे आला आणि म्हणाला की मलाही तुमच्यामध्ये सहभागी करून घ्या. भगवान बुद्धांनी त्याला येही भिक्खवे म्हणून भिक्षू बनविले. तो भिक्षूमध्ये सहभागी झाला. काही दिवसानंतर यशच्या घरच्या लोकांनाही माहीत पडलं की यश हा परिव्राजक बनला. श्रमण गौतमासोबत, बुद्धासोबत तो भिक्खू बनून राहतोय. व त्याला आणण्यासाठी त्याचे माता पिता आले, परंतु तो काही गृहस्थाश्रमी परत गेला नाही. त्याच्या माता पित्यांनी त्याच्यासमोर फार प्रलोभनं ठेवली, तरी तो गृहस्थाश्रमी परत गेला नाही. तर त्याच्या माता पित्यांनी त्याच्या काही मित्रांना पाठवलं की जा, तुमचं तरी तो ऐकेल. ते मित्र आले. भगवान बुद्ध त्यांना उपदेश करत असताना पाहिलं या 6 जणांना, कौंडिन्य, बप्प, भद्रिय, महानाम, अश्वजित आणि यश,
या 6 जणांना उपदेश करत असताना यशच्या मित्रांनी पाहिलं आणि ते सुद्धा भावविभोर झाले आणि त्यांनीही भगवान बुद्धाकडे जाऊन म्हणाले की आम्हालाही तुमच्यामध्ये सहभागी करून घ्या. तेही सहभागी झाले. यशच्या आई वडिलांनी पुन्हा एक युक्ती लढवली आणि काही नातलगांना पाठवलं की तुम्ही जा, तुमचं तरी तो मान्य करेल. ते यशला शोधत शोधत इथे आले. भगवान बुद्ध उपदेश करत होते या 6 जणांना, त्यापैकी त्यामध्ये सहभागी झालेल्या त्यांच्या मित्रांना असे भिक्षू झाले होते. भगवान बुद्धाचा उपदेश त्या यशच्या नातलगांनी ऐकला आणि ते सुद्धा भावविभोर झाले आणि तेही भगवंताकडे आले आणि म्हणाले की आम्हाला तुमच्यामध्ये सहभागी करून घ्या, परिव्राजक बनवा. यही भिक्खू म्हणून भगवंतांनी त्यांनाही भिक्खू बनवले. आणि असं करता करता आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धांनी इथे उपदेश देण्यास सुरुवात केली होती. ते आश्विन पौर्णिमेपर्यंत त्यांची संख्या 60 झाली होती. 60 भिक्षू झाले होते. पहिले 5, त्यानंतर आलेला यश, त्याचे मित्र, त्याचे नातलग आणि त्यानंतर कोणी आलेले असतील. आश्विन पौर्णिमेला याच पवित्र भूमीमध्ये याच ठिकाणी भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. जे संघ रत्नासमान आहे. 3ऱ्या रत्नाचा उल्लेख भगवान बुद्धांनी या ठिकाणी केला, तो आश्विन पौर्णिमेला. आश्विन पौर्णिमेला फार महत्त्वाची ती घटना आहे. बुद्ध रत्नासमान आहेत, बुद्ध धम्म रत्नासमान आहेत. याचा उल्लेख भगवान बुद्धांनी पूर्वीच केला होता. कुठे केला होता सांगा बरं, कोणाला आठवते? बुद्धगयेमध्ये 7वा आठवडा व्यतीत केल्यानंतर तपस्वी आणि भल्लिक 2 व्यापाऱ्यांना बुद्धाला शरण जा, धम्माला शरण गेला, बुद्ध आणि धम्माचा उल्लेख केला होता. संघाचा उल्लेख या भूमीमध्ये भगवंतांनी केला आश्विन पौर्णिमेला. त्या 60 जणांना एकत्र केलं. संघ म्हणजे युनिटी, आपल्या भाषेत त्याला आपण युनिटी म्हणतो. मग संघाची व्याख्या भगवंतांनी केली. 4 किंवा 4 पेक्षा अधिक पुरुष, 4 किंवा 4 पेक्षा अधिक मनुष्य एकत्र येतात आणि एकत्र आलेले ते लोक एकाच तत्वाचं समान अनुसरण करतात, तर त्याला त्यांचा संघ असं म्हटलं जातं. ही व्याख्या पुढे कालांतराने भगवंतांनी केली. पण भिक्खूंचा संघ म्हणून भगवान बुद्धांनी आश्विन पौर्णिमेला याच ठिकाणी भिक्खू संघाची स्थापना केली. तर भिक्खू संघाची जी व्याख्या आहे, जे संघ गुणांचे वर्णन आहे, ज्याला आपण संघानुस्मृती, संघवंदना म्हणतो, त्याचा उल्लेख भगवंतांनी येथेच केला आश्विन पौर्णिमेला. ज्यामध्ये 4 पुरुष म्हणजे 4 जोड्या आणि 8 पुरुष यांचं वर्णन भगवंतांनी केलं. जे 4 लोक श्रोतापत्ती, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत मार्गावर आरूढ असतील आणि जे 4 लोक श्रोतापत्ती, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत फल प्राप्त केलेले असतील, त्याला संघ म्हणावं. ते लोक सुमार्गावर चालणारे आहेत, ते लोक ज्ञान मार्गावर चालणारे आहेत, उचित मार्गावर चालणारे आहेत, समुचित मार्गावर चालणारे आहेत, दान देण्यास योग्य आहेत, दोन्ही हात जोडून अभिवादन करण्यास योग्य आहेत, आदर सत्कार करण्यास, वेलकम करण्यास योग्य आहेत आणि संपूर्ण लोकांच्या मध्ये ते अनुत्तर असं पुण्यक्षेत्र आहे. भगवान बुद्धांनी याच पवित्र भूमीमध्ये ऋषीपतन मर्गदायवनामध्ये भिक्खू संघाची स्थापना केली. ही घटना बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध अनुयायांच्यासाठी फार महत्त्वाची घटना आहे. आपण धन्य आहोत की या भूमीमध्ये येऊन आपणाला त्या गोष्टीचं स्मरण करण्याची संधी मिळते आहे. भविष्यात आपण येईल नाही येईल आपणाला याची शाश्वती नाही, पण आज आपण त्याचं स्मरण करत आहोत. 2600 वर्षापूर्वी घडलेली साक्षात असलेली घटना, त्याचे अनेक प्रूफ या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. हे एवढं प्रचंड सत्य या सृष्टीमध्ये आहे की या पलीकडे या सृष्टीमध्ये दुसरं कोणतंही सत्य श्रेष्ठ असू शकत नाही आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत. येणाऱ्या काळात धम्म अस्तित्वात राहील. आपण जर आचरणाने वागलो तर आपल्या आचरणाच्या प्रभावाने, आपण जर योग्य विचाराने वैचारिक जीवन जगलो तर आपल्या विचारांच्या प्रभावाने येणाऱ्या काळात धम्म अस्तित्वात राहील. आपण जर योग्य रीतीने व्यवहार करू लागलो आणि त्याप्रमाणे जगलो तर आपल्या व्यवहाराच्या प्रभावाने हा धम्म या सृष्टीमध्ये येणाऱ्या लोकांच्या करिता अस्तित्वात राहील आणि आपण त्याचा एक प्रूफ ठरू शकतो. आज आपण त्याचे साक्षीदार आहोत. भविष्यात आपण त्याचा प्रूफ ठरू शकतो जर आपल्या आचरणात, विचारात